हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाडचा नागवा कुंभार नागेश भंडारी। तर आज आम्हाला आव्हान आहे माननीय श्री रमेश पाटील यांचा, जे आमदार आहेत नवी मुंबईचे। तर आमच्या समाजासाठी ते भरपूर काही करतात। आता पूर्ण महाराष्ट्रातील कोलीवाड्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की आपला कोली आगरी भवन हा नवी मुंबईला असावा। त्यासाठी आता आज थेट आम्ही उद्घाटनासाठीच डायरेक्ट आम्हाला त्यांनी आमंत्रण केलं आहे ऐरोलीला सेक्टर 8ला। तर कंटिन्यू राहा। ब्लॉगमध्ये नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि आज कृपाल नसल्यामुळे आज बघूया आता कसं होते ते पुढे। कंटिन्यू राहा। श्री दादू उद्या भंडारी आमच्या गावचे पेहलवान हे देखील आमचे नाखवा निघालेले आहेत कार्यक्रमासाठी। आणि आमचे पोलीस पाटील होते, पाटील साहेब हे पण चाललेले आहेत। आणि नाखवा आणि ताई आहे, ताई साथ बघू शकता तुम्ही। अजून हा आमचा कोळी महासंघाचा झेंडा आहे, पाहू शकता। चला गाईज, आता निघालो आम्ही बॅक साईडला आहोत। कॅमेरा नाही चालतोय मग सेवन पण आहे, बोल ना। आणि आज आम्ही कोली समाजाचा एक कोली भवन होतोय, त्याच्या उद्घाटनासाठी आज भूमिपूजन आहे। त्या कार्यक्रमासाठी आज चौदरपाडा गावातून एक बस चाललेली आहे। भरपूर अशी पब्लिक आमच्या गावातून निघालेली आहे। त्याच्यामध्ये महिला मंडळ असेल, वरिष्ठ नागरिक, तसंच तरुण वर्ग, हे सर्वजण आज आम्ही या कोली भवनाच्या उद्घाटनासाठी जात आहोत। नक्कीच रमेश दादा एक आपल्या कोली समाजाचे आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या कोली समाजासाठी भरपूर कामं होत असतात। आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आज आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जात आहोत। तर नक्कीच आपण आमच्या सोबत राहा, ब्लॉगमध्ये सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू डीबी। पाहू शकता तुम्ही, मस्त वडापाव आहे। सर्व आता नाश्ता करत आहेत। पाहू शकता भरपूर अशी ट्रॉफिक आहे। आता आम्ही शिलपाट्याला आहोत, पाहू शकता बाबा आहे। पाहू शकता हे काका आहेत, प्रभू काका, हे सुतार साहेब आहेत, सर्व कार्यकारी मंडळी। आणि इथे पूर्ण आता बसेस आमच्या थांबलेल्या आहेत पासिंगसाठी। आणि ज्यांच्या गाडीचं पासेस असेल तेच आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे एंट्री। छत्री पण आलेली हे रविकोट साहेब आपले, हे सांगे साहेब आपले। हां बस क्रमांक 2 मध्ये आम्ही आहोत। चला मग पुढे भेटूया। काहीच बघू शकता, आता आम्ही पोहोचलेलो आहोत ठिकाणावर, सेक्टर 8ला ऐरोलीमध्ये, जिथे आपला कोली भवनाचा कार्यक्रम आहे तिथे। त्यानंतर गाड्या पूर्ण पार्किंगला जाणार आहेत। आता पाहू शकता एवढे पूर्ण लाईन। माझी आई वीरा, माझी आई वीरा उभी आहे डोंगरावरी, वाट बघते कोणाची, वाट बघते कोणाची, वाट
आता डायरेक्ट आपल्याला जेवणच करायचं आहे पहिले. हा हो हो चला या चला चला. लांबच्या लांब लाईन आहे गाड्यांची. त्या गाड्या पूर्ण पार्किंगला जाणार आहे. सर्व महाराष्ट्रातील कोळी बांधव आज आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तरे साहेब देखील सामील झालेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. पाहू शकता तुम्ही. हां बरगतचा असा मंडप भरलेला आहे. पाहू शकता. गाईज ट्रॉफिकमुळे यायला थोडा उशीर झाला ऐरोलीला. तर आता जस्ट डायरेक्टली आम्ही जेवायला चाललो आहोत. आता वाजले आहेत 3. पाहू शकता मस्त असं काय आहे. कोळीवाड्याचं नाको एकदम थोडं टाका. भाव पण भेटला. एकदम थोडंस. इकडे आमचे अध्यक्ष आहेत. आई या जेवायला आता मस्त असा शुद्ध शाकाहारी पुलाव. हां साईडला कोशिंबीर पण आहे. पापड पण आहे इकडे. पापड पण आहे. ताव मारायला लागली आम्ही आता. पाहू शकता सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. पाहू शकता श्रावण पाटील आपले नृत्य कलाकार. त्याची खरी वाट पाहणाऱ्या त्याच्या घरधरणीला खरंच सलाम करावासा वाटतो. कारण तिचं सुद्धा धैर्य हे वादातीत आहे. म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला की माझ्या कोळी भगिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कृपया राईट साईडला कोणाची व्यवस्था आहे त्याच्यावर गाईस पाहू शकता बरगतचा असं भरलेला सभा मंडप आगरी कोळी.
बांधव सर्व उपस्थित पाहू शकता आगरी कोळ्याची शान. आदरणीय रमेशदादा पाटील साहेब आमदार सर्व बांधव एन्जॉय करत आहेत गाईज आणि थोड्याच वेळात भूमिपूजनाला सुरुवात होणार आहे. पाहू शकता तुम्ही. प्रवासाच्या माध्यमातून आपण आपल्या अडचणी सोडू शकू, आपण आपले कार्यक्रम सादर करू शकू. याचं संपूर्ण श्रेय आपल्या या विभागाचे नेते आणि विधान परिषदेची बुलंद तोफ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या रमेश दादांना जातो. त्या रमेश दादांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे. गेली अनेक वर्षे कोळी महासंघाबरोबर मी जोडला गेलोय. या इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये मी पाहिलं की जेव्हा कोळी महासंघाचं नेतृत्व पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातून आज कोळी समाज हा एकवटलेला आहे. त्याचबरोबर पत्रकार आणि दूरचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कोळी महासंघात त्याचबरोबर आमदार रमेशदादा पाटील कर्तव्य तत्पर असे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. समयेत सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे विद्यमान खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब आणि त्यासमयेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतो ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या देखील शुभ हस्ते आज आपल्या सर्वांच्या कोळी भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा. कोळी समाजाला न्याय देण्याचं काम चालतं ते स्थानिक आमदार आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि शिंदे साहेबांचं सरकार सत्तेत मानतो. या विभागाच्या नेत्या आदरणीय मंदाताई, त्याचबरोबर नुकतेच खासदार झालेले आपले आदरणीय नरेश म्हस्के साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो. सर्व मान्यवर महोदयांच्या साक्षीनं हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मान्यवर मंचावरती मार्गस्थ होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री महोदय म्हणून ज्यांचा उल्लेख सातत्याने आपण करतोय ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे देखील मंचावरती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी नाईक साहेब, सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब, लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करत आहे. आमच्या ह्या विभागाचे ऐरोली विभागाचे आमदार व माजी मंत्री गणेशजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे
विदर्भातून आलेल्या, उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या, तुमच्या पुण्यावरून आलेले, पश्चिम महाराष्ट्रातून आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण मराठवाड्यातून सुद्धा इथे आलेला आहात. या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. कारण आपण खूप लांबून आलात, मराठवाड्यातून आलात, विदर्भातून आलात, पश्चिम महाराष्ट्रातून आलात. माझ्या या कोकणातील मच्छीमारांचं सुद्धा मी स्वागत करतो. आपण सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. कारण कोळी भवन होते, हे कोळी भवन सर्वांसाठी आहे. आपण अनेक वर्ष ज्याची वाट बघत होतो, प्रतिष्ठा करत होतो, ते कोळी भवन आज या ठिकाणी या कोळी भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. ज्यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे ते माननीय मुख्यमंत्री, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री, ज्यांनी ह्या कोळी समाजासाठी हा प्लॉट निर्माण करून दिला. सिडकोकडनं प्लॉट घेण्याचा प्रयत्न केले आणि त्यांना मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना हा सिडकोकडनं प्लॉट ह्या कोळी समाजाला दिला गेला आहे. खरं म्हणजे सिडकोनी त्रास दिला हा प्लॉट घेताना, परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला हा प्लॉट मिळाला. पण त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागले. हे कोळी भवन बांधतोय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना, दोघांना मी विनंती करतोय, हे आमचं कोळी भवन हे महाराष्ट्राच्या सर्व कोळी समाजाच्या लोकांसाठी आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासाठी आहे, विदर्भासाठी आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी. कारण साहेब, हे कोळी भवन उभारण्याचा उद्देश एकच आहे का इथे लांबून लोक येतात. आज विदर्भात येतात, कोर्टाच्या कामासाठी येतात, कोणी मंत्रालयाच्या कामासाठी येतं, कोणी शाळेच्या ऍडमिशनसाठी येतं, कोणी स्पर्धा परीक्षेसाठी आमचे विद्यार्थी येत असतात. परंतु इथे ह्या मुंबई शहरामध्ये हे मागणं शहर आहे आणि इथे राहण्याची त्यांना परवडत नाही. ही आम्ही संकल्पना केली होती की आम्हाला असं एक कोळी भवन इथे साकारलं पाहिजे. आणि आज आमचं कोळी भवन साकारण्यासाठी आपण सर्वांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय, आपण आम्हाला त्याचं सहकार्य केलेलं आहे. जवळपास ही वास्तू ह्या 1-1.5 वर्षात तयार होणार आहे आणि ह्या वास्तूला जवळपास 20 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. हे सर्व बांधवांसाठी आम्ही करत आहोत. गाईज पाहू शकता समोरच साईडला आंबे मातेचं मस्त असं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. कोळी भवनाच्या ज्या बॅक साईडला जे मंदिर आहे ते तुम्ही आवर्जून पहा. सुबक अशी मूर्ती आहे आंबे मातेची आणि शिवशंभो, मागे कालिका माता, साईडला गणपती वगैरे. एकदम मस्त असं मंदिर आहे, मूर्ती भारी आहे. आताच भूमिपूजन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत आपापल्या कोळीवाड्याला. हे आहेत रवी कोटदादा नांदकर गावाचे. तर आता मी ब्लॉग आपला एंड करणार आहे, तो घरी गेल्यानंतरच. तर कंटिन्यू राहा. तर गाईज आताच आम्ही पोचलो शिवनगर कोळीवाड्याला. आमचे यंगस्टर तसेच महिला बचत गट आणि तसेच आई एकविरा पवन सेवा मंडळातील सर्व सदस्य आम्ही आता सुखरूप पोचलेलो आहोत आमच्या शिवनगर कोळीवाड्याला. आणि आता वाजले रात्रीचे 10 आणि तुम्ही पाहिला असेलच पूर्ण उद्घाटन सोहळा कसा झाला तो संपन्न. आणि कोळी आग्र्यांचा कार्यक्रम म्हणजे काही सांगायलाच नको. तर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आपले कोली महासंघाचे अध्यक्ष श्री रमेशदा पाटील साहेब आणि यांच्या अध्यक्षतेखाली ते आमदार देखील आहेत नवी मुंबईचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम झालेला आहे कोली महासंघाच्या नेतृत्वाखाली. आणि तुम्ही पाहिलाच असेल. आणि आपला व्लॉग हा कसा तुम्हाला वाटला त्याबद्दल तुम्ही निश्चिंतपणे सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. कोलीवाड्याचा नाकवा.